आपण पाठीमागच्या तासाला नागरी सहकारी बँक आणि नागरी सहकारी बँकेचा स्वाध्याय पाहायला सुरुवात केली होती. आपण स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला होता. आपण खाली दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा. त्यामध्ये आपण पहिलं वाक्य पाहिलं होतं, भारतात पहिली नागरी सहकारी बँक टिंबटिंब यावर्षी स्थापन झाली. त्याचं अचूक उत्तर आपण पाहिलं होतं 1889. त्यानंतर दुसरं वाक्य होतं, नागरी सहकारी बँक टिंबटिंब भागात कार्य करते. त्याचं अचूक उत्तर आपण पाहिलं होतं शहरी भागात कार्य करते. तिसरं वाक्य आहे, बँकिंग नियमन कायदा 1949 नागरी सहकारी बँकांना सन टिंबटिंबपासून लागू करण्यात आला. त्याचं अचूक उत्तर होतं 1966. नागरी सहकारी बँका या टिंबटिंब बँकेच्या सभासद असतात. त्याचं अचूक उत्तर होतं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभासद असतात. भारतातील पहिल्या नागरी सहकारी बँकेचे टिंबटिंब हे नाव होते. तर त्याचं अचूक उत्तर होतं अन्योन्य सहाय्यकारी मंडळी. त्यानंतर आपण जोड्या लावा हा भाग विचारात घेतला होता. कालही मी सांगितलं होतं तुम्हाला, परीक्षेला अ गटामध्ये 5 आकडे असतात, ब गटामध्ये 10 आकडे असतात. की 5 आकडे ब गटामध्ये असे असतात की त्याचा अ गटाशी काही संबंध नसतो, पण ते वाढीव 5 आकडे दिलेले असतात. तर अ गटामध्ये बँकिंग नियमन कायदा कधी लागू झाला, तर तो 1949 मध्ये लागू झाला. हाही भाग आपण पाहिला होता. त्यानंतर नागरी सहकारी बँक, त्याचं अचूक उत्तर आपण पाहिलं होतं शहरी क्षेत्र. तिसरा आकडा आहे ATM सुविधा, तर 24 तास पैसे भरणे व काढणे. त्यानंतर चौथा आकडा स्वतःचा निधी, त्याचं अचूक उत्तर आहे भाग भांडवल. सुरक्षित खण, त्याचं अचूक उत्तर आहे मौल्यवान वस्तू ठेवणे. त्यानंतर क, खालील विधानासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह सुचवा. काल मी तुम्हाला सांगितलं होतं परीक्षेमध्ये हे वाक्य लिहायचं आणि वाक्य लिहून त्याचा शब्दप्रयोग सुचवायचा. पहिला आकडा आहे भारतातील पहिल्या नागरी सहकारी बँकेचे नाव. त्याचं उत्तर आहे अन्योन्य सहाय्यकारी मंडळी. दुसरं वाक्य आहे शहरी भागातील पगारदार वर्ग, लहान व्यावसायिक, कारागिरांना कर्ज पुरवठा करणारी बँक, तर नागरी सहकारी बँक. तिसरा आकडा दागदागिने व मौल्यवान वस्तू सुरक्षितरित्या ठेवण्यासाठी नागरी सहकारी बँकेने पुरवलेली सुविधा. त्याचं अचूक उत्तर आहे सुरक्षित ठेव कप्पा. चौथा आकडा नागरी सहकारी बँकेने ग्राहकांना 24 तास पैसे भरणे व काढण्यासाठी उपलब्ध करून दिलेली सुविधा, तर ATM. आणि पाचवा आकडा आपण पाहिला होता बँकिंग नियमन कायदा 1949 नागरी सहकारी बँकांना लागू झालेलं वर्ष 1966. आता ड भाग, खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. म्हणजे विधान चूक आहे का बरोबर आहे ते लिहायचं. विद्यार्थ्यांना तुम्हाला सांगितलं होतं मी की विधान चूक आहे, विधान बरोबर आहे असं व्यवस्थितपणे लिहायचं. अगोदर वाक्य मांडायचं आणि वाक्य लिहिल्यानंतर विधान चूक आहे का बरोबर आहे ते त्या ठिकाणी नोंद करायचं. पहिला आकडा आहे नागरी सहकारी बँक मोठ्या उद्योगधंद्यासाठी कर्ज पुरवठा करते.
तर नागरी सहकारी बँक मोठ्या उद्योगांसाठी कधीही कर्ज पुरवठा करत नाही. लहान व्यावसायिक, लहान व्यापारी वर्ग किंवा कारागीर वर्गांना कर्ज पुरवठा करते. त्यामुळं हे दिलेलं वाक्य चूक आहे. दुसरं वाक्य, नागरी सहकारी बँका ग्रामीण भागात कार्य करतात. तर नागरी सहकारी बँका शहरी भागात कार्य करतात. त्यामुळं हे जे दिलेलं वाक्य आहे हे वाक्य चूक आहे. महाराष्ट्र राज्यात नागरी सहकारी बँकांचा समतोल विकास झाला आहे. तर महाराष्ट्र राज्यात नागरी सहकारी बँकांचा समतोल विकास झालेला नाही. त्यामुळं दिलेलं विधान हे चूक आहे. त्यानंतर चौथं वाक्य आहे, नागरी सहकारी बँक आपल्या खातेदारांचा प्रतिनिधी म्हणून कार्य करते. तर हे उत्तर दिलेलं वाक्य जे आहे हे वाक्य बरोबर आहे. आणि शेवटचं वाक्य, नागरी सहकारी बँकेच्या कार्यात कोणत्याही समस्या नाहीत. तर आपण नागरी सहकारी बँकांच्या समस्या पाहिलेल्या आहेत. जवळजवळ 9-10 समस्या आहेत. त्यामुळं हे दिलेलं वाक्य चुकीचं आहे. त्याच्यानंतर ई दिले पा, खालील विधाने पूर्ण करून लिहा. म्हणजे परीक्षेमध्ये काय करायचं, उत्तरासह हे पूर्णपणे विधान लिहायचं, फक्त उत्तर लिहायचं नाही. आता पहिला आकडा, भारतीय बँकिंग नियमन कायदा टिंबटिंब सहकारी बँकांना सन 1966 पासून लागू करण्यात आला. थोडासा विचार करा विद्यार्थ्यांनो. भारतीय बँकिंग नियमन कायदा टिंबटिंब सहकारी बँकांना सन 1966 पासून लागू करण्यात आला. कारण पाठीमागचे आत्ताच आपण ऑब्जेक्टिव्हची जी वाक्य पाहिली त्याच्यातच ह्याचं उत्तर आहे. पहा, थोडासा विचार करा आणि विचार करून मनात उत्तर त्याचं नोंद करा. मी तर उत्तर सांगतोच. बघा, तर विद्यार्थ्यांनो, त्याचं भारतीय बँकिंग नियमन कायदा कुठल्या बँकांना 66 पासून लागू करण्यात आला, तर त्याचं उत्तर आहे नागरी सहकारी बँकांना. त्यानंतर दुसरं वाक्य, भारतात सन टिंबटिंबमध्ये पहिल्या नागरी सहकारी बँकेची सुरुवात झाली. भारतात सन टिंबटिंबमध्ये पहिल्या नागरी सहकारी बँकेची सुरुवात झाली. तर त्याचं अचूक उत्तर काय आहे, तर 1889 मध्ये पहिल्या नागरी सहकारी बँकेची सुरुवात झाली. त्यानंतर तिसरं वाक्य, भारतातील पहिल्या नागरी सहकारी बँकेचे नाव टिंबटिंब असे होते. तर भारतातील पहिल्या नागरी सहकारी बँकेचं नाव काय होतं, तर अन्योन्य सहाय्यकारी मंडळी असं नाव होतं. त्यानंतर चौथं वाक्य आहे पहा, नागरी सहकारी बँक मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी टिंबटिंब ही सुविधा पुरवते. बघा, विचार करा. नागरी सहकारी बँक मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी टिंबटिंब ही सुविधा पुरवते. कोणती सुविधा पुरवते, तर सुरक्षा ठेव कप्पा किंवा सुरक्षा ठेव खण. मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी सुरक्षित खण ही सेवा पुरवते. पाचवा आकडा, नागरी सहकारी बँका टिंबटिंब भागात कार्य करतात. बघा, नागरी सहकारी बँका टिंबटिंब भागात कार्य करतात. आता कोणत्या भागात ह्या बँका कार्य करतात? ग्रामीण भागात करतात का? नाही. तर कोणत्या भागात कार्य करतात?
तर शहरी भागात कार्य करतात. आता फ, अचूक पर्याय निवडा. अचूक पर्याय निवडा. आता अचूक पर्याय निवडायचा आहे. पर्याय दिलेले आहेत खाली. पर्याय खाली दिलेले आहेत. आता खाली दिलेले पर्याय निवडायचे आहेत. अचूक पर्याय निवडा. आता पर्याय दिलेत खाली बघा, खाली पट्टीमध्ये दिलेले आहेत पर्याय. सन 1949, ATM सुविधा, मौल्यवान वस्तू, सन 1889 आणि स्वतःचा निधी. आता हे जे 4 पर्याय आहेत 5, ते वर 5 कुठल्या ह्याच्यामध्ये ते पर्याय बसतात. परीक्षेला असाही प्रश्न परीक्षेला विचारला जातो ऑब्जेक्टिव्हसाठी, अचूक पर्याय निवडा म्हणून. आता ह्यात बघा 24 तास सेवा उपलब्ध. आता 24 तास सेवा उपलब्ध, आता ह्या 5 पैकी कोणता पर्याय बसतो बघा. तर 24 तास सेवा उपलब्ध म्हणजे 24 तास पैसे काढण्याची दिलेली सुविधा, बरोबर आहे. कुठून दिली जाते तर ती ATM या सेवेच्या माध्यमातून. म्हणून पहिल्याला 2 नंबरचं आहे का नाही, ATM, हे उत्तर व्यवस्थित बसते. आलं लक्षात. आता दुसरा आकडा, पहिल्यांदा ब्लँक दिले आणि पुढे दिले बँकिंग नियमन कायदा. आता बँकिंग नियमन कायदा कधी लागू झाला किंवा बँकिंग नियमन कायदा कधी स्थापन झाला तर सन 1949, बरोबर. त्यानंतर तिसरा आकडा, नागरी सहकारी बँक स्थापना कधी झाली, सन 1889. त्यानंतर चौथा आकडा, ब्लँक दिले आणि पुढे लिहिले भाग भांडवल. आता भाग भांडवल, आता 1949 उत्तर गेलं, ATM सेवा गेलं, 1889 ही उत्तर बसलेलं आहे वरती. आता राहिलं मौल्यवान वस्तू आणि स्वतःचा निधी. आता भाग भांडवल, त्याचं उत्तर आहे स्वतःचा निधी. आणि उरलेलं जे आहे सुरक्षित खण, त्या चौकोनामध्ये बसते मौल्यवान वस्तू. विचार करा आणखीन विद्यार्थ्यांनो. आता मी सांगितलं तुम्हाला, आता तुम्ही विचार करा. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं कुठलं उत्तर बसतंय. मी 1 मिनिट शांत बसतो, तुम्ही अगोदर खालचे 5 पर्याय कुठल्या ह्याच्यामध्ये बसतात ते बघा. बघा, मी सांगतो परत आणखी एकदा. चोवीस तास सेवा उपलब्ध, ATM, बँकिंग नियमन कायदा, दुसरा आकडा सन 1949, तिसरा नागरी सहकारी बँक स्थापना सन 1889, चौथा भाग भांडवल, स्वतःचा निधी, आणि 5वा सुरक्षित खण, मौल्यवान वस्तू. आलं लक्षात. ठीक आहे. आता पुढं बघा, एका वाक्यात उत्तरे लिहा. आता इथं एका वाक्यात उत्तरे द्या असा प्रश्न परीक्षेला विचारला जातो ऑब्जेक्टिव्हमध्येच. पहिला आकडा दिलाय बघा, नागरी सहकारी बँक म्हणजे काय. आता नागरी सहकारी बँकांच्या अनेक व्याख्या पाहिलेल्या आहेत आपण, 4-5 व्याख्या पाहिलेल्या आहेत.
त्यातली एक व्याख्या जी आपल्याला येते ती व्याख्या तिथं मांडायची. उदाहरणार्थ, ज्या प्राथमिक सहकारी बँका शहरी व निमशहरी भागात स्थापन झालेल्या आहेत त्यांना नागरी सहकारी बँक असे म्हणतात. किंवा दुसऱ्या व्याख्या पाहिलीत आपण आणखी, शहरी किंवा निमशहरी भागात कर्ज पुरवठा करण्यासाठी सहकारी तत्वावर स्थापन झालेली संस्था म्हणजे नागरी सहकारी बँक होय. कुठली एखादी व्याख्या पाठ करा आणि फक्त व्याख्या त्या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे. त्यानंतर दुसरा आकडा, नागरी सहकारी बँकेचे सभासदत्व कोणाला दिले जाते? बघा, विचार करा जरा. नागरी सहकारी बँकेचं सभासद कोणाला दिलं जातं? मी सांगितलेलं आहे पाठीमागच. बघा, नागरी सहकारी बँकेचे सभासदत्व शहरी भागातील लोकांना, लहान व्यापारी, कारागीर, मध्यमवर्गीय आणि पगारदार व्यक्ती यांना या बँकेचं सभासद होता येतं. आता पुढचा आकडा, नागरी सहकारी बँक खातेदाराचा प्रतिनिधी म्हणून कोणती कार्य करते? आता नागरी सहकारी बँकांची कार्य आपण पाहिली. त्याच्यामध्ये कार्य आहे प्रतिनिधी म्हणून कार्य करणे. आता नागरी सहकारी बँक ग्राहकांचा प्रतिनिधी म्हणून कोणती कार्य करते? आता नागरी सहकारी बँक ग्राहकांचा प्रतिनिधी म्हणून दूरध्वनी व विजेची बिले भरणे, विम्याचा हप्ता भरणे, मुलांची शैक्षणिक फी, घरभाडे, गृहकर्जाचे हप्ते इत्यादी कार्य करते. चौथा आकडा, नागरी सहकारी बँकांच्या कार्याचे नियमन आणि नियंत्रण कोण करते? आता नागरी सहकारी बँका ज्या आहेत या नागरी सहकारी बँकांवर नियमन व नियंत्रण कोणाचं असतं? तर नागरी सहकारी बँकावर मध्यवर्ती बँक व सहकार खाते यांचं नियमन आणि नियंत्रण असतं. त्यानंतर पुढचा आकडा, व्यापारी हुंडी म्हणजे काय? व्यापारी हुंडी म्हणजे काय? आपण कार्य पाहिलेत बघा. त्यामध्ये हुंड्या वटवणे हे कार्य आहे, बरोबर आहे. आता व्यापारी हुंडी मालाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये, म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, ऋणको धनकोला एक लेखी वचन चिठ्ठी देतो त्याला व्यापारी हुंडी असं म्हणतात. आता त्याच्यानंतर खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. खालील वाक्यातील अधोरेखित केलेला जो शब्द आहे तो शब्द दुरुस्त करायचा आणि वाक्य पुन्हा लिहायचे. आता पहिला आकडा बघा, नागरी सहकारी बँका ग्रामीण भागात कर्जपुरवठा करण्याचे कार्य करतात. हे वाक्य दिलंय. आता हे काय करायचंय? अधोरेखित शब्द कुठला केला आहे? ग्रामीण. म्हणजे तो दिलेला शब्द जो आहे अधोरेखित केलेला तो चुकीचा आहे. तर त्या ठिकाणी बरोबर शब्द फक्त मांडायचा आणि वाक्य खाली दुरुस्त करून लिहायचं. बघा जर आता तुमच्या लक्षात येते का? मी 1 मिनिट थांबतो, समजून घ्या. 5ही वाक्य फक्त मनात ठेवा. कुठलं वाक्य आहे ते मी सांगतो. उत्तर फक्त मनात ठेवा. पहिला बघा वाक्य, नागरी सहकारी बँका ग्रामीण भागात कर्ज पुरवठा करण्याचे कार्य करतात.
मी काय तुम्हाला सांगितलं, अधोरेखित केलेला शब्द हा चुकीचा आहे, तो दुरुस्त करून द्यायचा आहे. म्हणजे ग्रामीण हा शब्द नाही तिथं, काय येणार तर शहरी शब्द हा येणार. उत्तर काय येणार त्याचं, नागरी सहकारी बँका शहरी भागात कर्ज पुरवठा करण्याचे कार्य करतात. आता दुसरं वाक्य, भारतात पहिली जिल्हा सहकारी बँक सन 1889 मध्ये स्थापन झाली. बघा, भारतात पहिली जिल्हा सहकारी बँक सन 1889 मध्ये स्थापन झाली. आता इथं जिल्हा चुकीचा शब्द आहे. म्हणजे आता कुठली बँक स्थापन झाली तर भारतात पहिली नागरी सहकारी बँक सन 1889 मध्ये स्थापन झाली. तिसरा आकडा, नागरी सहकारी बँक मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी टिंबटिंब ही सुविधा पुरवते. ATM हा शब्द आहे तो चुकीचा आहे, अधोरेखित केला आहे म्हणजे तो चुकीचा आहे. आता मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी काय पुरवते तर मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी सुरक्षित खणाची सोय पुरवते किंवा सुरक्षित खण ही सुविधा पुरवते. आलं लक्षात? ठीक. चौथा आकडा, नागरी सहकारी बँका या बँकिंग नियमन कायदा 1960 नुसार कार्य करतात. आता 1960 अधोरेखित केला शब्द, म्हणजे 1960 ही चुकीचाच आहे. तर बँकिंग नियमन कायदा कधी लागू झाला, पास झाला तर 1949. म्हणजे 1960 चुकीचं आहे, तिथं 1949 पाहिजे. आणि शेवटचा आकडा, नागरी सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेचे व सरकारी खात्याचे नियंत्रण असते. आता नागरी सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेचं तर नियंत्रण असतंच व सरकारी खात्याचे नियंत्रण. सरकारी हे वाक्य अधोरेखित केले म्हणजे ते शब्द चुकीचा आहे. तर सरकारी नाही, सहकारी खात्याचे नियंत्रण असते. म्हणून सरकारीच्या ऐवजी सहकारी हे वाक्य बरोबर आहे. आता गटात न बसणारा शब्द शोधा. गटात न बसणारा शब्द शोधा. आता गटात कुठला शब्द बसत नाही, एक शब्द ह्यात बसणार नाही. आता कुठले शब्द दिलेत बघा, पहिल्यामध्ये चालू ठेवी, बचत ठेवी, मुदत ठेवी आणि अधिविकर्ष सवलत. आता चालू ठेवी हा ठेवीचा प्रकार आहे, बचत ठेवी हा ठेवीचा प्रकार आहे, मुदत ठेवी हा ठेवीचा प्रकार आहे, तर अधिविकर्ष सवलत हा शब्द गटात बसत नाही. तुम्ही 9वी-10वीला सुद्धा गटात न बसणारे शब्द ओळखा असा प्रश्न होता पा. म्हणजे एकच शब्द असा असतो की तो गटात बसत नाही. म्हणजे पहिल्यामध्ये कोणता शब्द गटात बसत नाही, अधिविकर्ष सवलत. त्यानंतर दुसरा आकडा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, नागरी सहकारी बँक आणि राज्य सहकारी बँक. आता कोणता शब्द गटात बसत नाही विद्यार्थ्यांनो, थोडा विचार करा बरं. कोणता शब्द गटात बसत नाही, तुम्हाला उत्तर येणार ते. थोडासा विचार करा, कोणता बसत नाही शब्द गटात तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सहकारी बँक आहे, सहकारी तत्वावर चालणारी. त्यानंतर नागरी सहकारी बँक ही सुद्धा सहकारी तत्वावर चालणारी बँक आहे. राज्य सहकारी बँक ही सुद्धा सहकारी तत्वावर चालणारी बँक आहे.
आणि फक्त एकच बँक आहे की ती सहकारी तत्वावर चालत नाही. ती कोणती? स्टेट बँक ऑफ इंडिया. म्हणजे अचूक उत्तर काय आहे दुसऱ्याचं? स्टेट बँक ऑफ इंडिया. आलं लक्षात? त्याच्यानंतर योग्य क्रम लावा. योग्य क्रम लावा. आता योग्य क्रम कोणता लावायचा? तर आता पहिला आकडा कर्ज वाटप, कर्ज मंजुरी आणि कर्ज मागणी. क्रमानं आपण कसा क्रम लावतो पहा कोणत्याही कार्याचा, की ते आपण क्रमानेच करतो. तसं इथं आपल्याला क्रमाने मांडायचे. बघा, अगोदर कर्जाला मागणी केली जाते, त्याच्यानंतर कर्ज मंजूर होतं आणि त्याच्यानंतर कर्जाचं वाटप होतं. म्हणजे योग्य क्रम कसा लावता येईल आपल्याला? त्याचं उत्तर काय? कर्ज मागणी, कर्ज मंजुरी आणि कर्ज वाटप असा क्रम आहे. दुसरा आकडा राज्य पातळी, गाव पातळी आणि जिल्हा पातळी. बघा, विचार करा विद्यार्थ्यांनो. अगोदर कोणती पातळी येते? गाव पातळी येते. त्यानंतर कोणती? जिल्हा पातळी आणि त्याच्यानंतर राज्य पातळी. म्हणजे गाव पातळी, जिल्हा पातळी, राज्य पातळी. आलं लक्षात? आता प्रश्न दुसरा, खालीच संज्ञा स्पष्ट करा. आपल्याला इथं संज्ञा स्पष्ट करायच्या आहेत. थोडक्यात संज्ञा स्पष्ट करायची आपल्याला. परीक्षेला 2 मार्कासाठी विचारलं जातं. ATM सुविधा, सुरक्षित खण, अधिविकर्ष सवलत आणि नागरी सहकारी बँक. व्याख्या लिहायच्या आहेत प्रत्येकाच्या आणि 1-2 ओळी स्पष्टीकरण द्यायचे. काय करायचे? व्याख्या द्यायची आहे आणि 2 ओळी स्पष्टीकरण करायचे. आता ATM सुविधा. आता ATM सुविधा काय सांगू शकाल? बँकेची 24 तास पैसे काढणे व भरण्याची बँकेने दिलेली सुविधा म्हणजे ATM सोय. त्यानंतर सुरक्षित खण, बँकेत मौल्यवान वस्तू व कागदपत्रे ठेवण्याची सुविधा म्हणजे सुरक्षित खण. अधिविकर्ष सवलत, खात्यावरती शिल्लकीपेक्षा जास्त रक्कम उचलण्याची बँकेने दिलेली सवलत म्हणजे अधिविकर्ष सवलत. आणि नागरी सहकारी बँकेची तर व्याख्या आपण पाहिल्याच. त्यानंतर प्रश्न तिसरा, उपयोजनावर किंवा स्वमतावर आधारित प्रश्न. असे प्रश्न असतात परीक्षेला बोर्डाच्या. तुम्हाला किती समजले त्याच्यावरून त्या ठिकाणी त्याचं उत्तर लिहायचं. स्वतःचं मत. ह्याचे मार्क जाता कामा नयेत परीक्षेमध्ये. पहिलं वाक्य दिलंय, नागरी सहकारी बँकेच्या कार्यावर शहरी भागाचा आर्थिक विकास अवलंबून असतो. तुमचं मत मांडायचं इथं. त्यानंतर दुसरं वाक्य आहे, नागरी सहकारी बँकेच्या कर्ज पुरवठ्यामुळे स्वयंरोजगाराला चालना मिळते. स्वतःचं मत मांडायचं आहे याच्यामध्ये. बघा तुम्ही. त्यानंतर टिपा आहे, कारणे द्या, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या आणि दीर्घोत्तरी प्रश्न. असा स्वाध्याय या ठिकाणी या 6व्या प्रकरणाचा आहे की तो स्वाध्याय फार महत्त्वाचा आहे. त्यानंतर आता आपण पाहणार आहे की काय पाहणार आहे आपण? तर पुढचं प्रकरण पाहणार आहे आपण की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. आपण
पुढचं प्रकरण पाहणार आहे की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक. डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक हे प्रकरण आपण पाहणार आहे. आता जसं आपण नागरी सहकारी बँक हे प्रकरण पाहिलं तसं आता आपल्याला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हे 7वं प्रकरण पाहायचं आहे. आपण नागरी सहकारी बँकेमध्ये काय काय पाहिलं होतं आठवते का? बघा जरा. नागरी सहकारी बँक म्हणजे काय? भारतात नागरी सहकारी बँक कधी सुरू झाली? नागरी सहकारी बँकांना कोणती कार्य पार पाडावी लागतात? नागरी सहकारी बँकेच्या समोर असणाऱ्या समस्या आणि नागरी सहकारी बँकांच्या समस्यावरील उपाय, एवढा भाग पाहिला आपण विद्यार्थ्यांना. आता आपल्याला या प्रकरणामध्ये सुद्धा काय पाहायचं आहे तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्थापना पाहायची, म्हणजे प्रस्तावना वगैरे आपल्याला पाहायची. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कशाला म्हणायचं ती व्याख्या आपल्याला पाहायची. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची कार्य पाहायची आहेत आपल्याला. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं हे पाहायचं आहे आपल्याला. आणि शेवटी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या समस्यावरील उपाय आपल्याला पाहायचे आहेत. सोपा भाग आहे विद्यार्थ्यांनो हा. परीक्षेच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा भाग आहे. याच्यावरती बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न विचारले जातात. आता भारतामध्ये सहकारी चळवळीची सुरुवात जी आहे ही सहकारी चळवळीची सुरुवात 1904च्या पहिल्या कायद्याने झाली. आपण 11वीला 1904चा पहिला सहकारी कायदा पाहिला भारतातील, बरं का. परीक्षेला विचारलं जातं पहा विद्यार्थ्यांनो, भारतातील पहिला सहकारी कायदा टिंबटिंब यावर्षी संमत झाला. भारतातील म्हटलं तर 1904 पहिला, दुसरा म्हटलं तर 1912 आणि महाराष्ट्रातील पहिला सहकारी कायदा कधी लागू झाला तर 1960 मध्ये झाला महाराष्ट्रात. जमलिंग होऊ देऊ नका, व्यवस्थित डोक्यात फिट्ट राहू द्या. आता 1904च्या पहिल्या सहकारी कायद्याने भारतामध्ये सहकारी चळवळीची सुरुवात झाली. भारत हा खेड्यांचा देश मानला जातो पहा, आणि खेड्यामध्ये जास्त बहुतांश प्रमाणामध्ये शेती व्यवसाय हा जास्त प्रमाणामध्ये चालतो. मग त्यावेळेस देशातील शेतकरी वर्ग जो आहे तो हा शेतकरी वर्ग कर्जबाजारी होता. कर्जबाजारी कशामुळे होता तर पूर्वी शेतकरी काय करायचा, सावकाराकडून कर्ज मागून घ्यायचा. आज ज्या बँकेच्या सुविधा उपलब्ध आहेत त्या सुविधा त्या काळामध्ये उपलब्ध नव्हत्या. पूर्णपणे भारतीय शेतकरी खाजगी सावकाराच्या पिळवणुकीमध्ये अडकला होता. सावकाराच्या कर्जाच्या ओझ्याखाली भारतीय शेतकरी दबला गेला होता. शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण सावकाराकडून मोठ्या प्रमाणामध्ये केले जात होते आणि भारतीय शेतकऱ्यांची सावकाराच्या पिळवणुकीतून मुक्तता करण्यासाठीच भारतात 1904 मध्ये पहिला सहकार कायदा लागू झाला. आणि 1904च्या पहिल्या सहकारी कायद्यामध्ये सहकारी पतपुरवठा संस्था स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली होती. ग्रामीण भागातील सहकारी पतसंस्था सभासदाकडून तसेच बिगर सभासद व्यक्तीकडून
मोठ्या प्रमाणात ठेवी मिळवू शकतील अशी अपेक्षा होती. म्हणजे 1904च्या सहकार कायद्याने भारतात प्राथमिक पतपुरवठा संस्था स्थापन करण्यास परवानगी देण्यात आली. त्यावेळेस ही संस्था किंवा पतसंस्था सभासदाकडून तसेच बिगर सभासद व्यक्तीकडून मोठ्या प्रमाणात ठेवी मिळवू शकतील अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात तसे घडले नाही. भांडवल वाढविण्यात आणि शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यात प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था फारशा यशस्वी झाल्या नाहीत. त्यांना पाहिजे त्या प्रमाणामध्ये यश मिळालं नाही. भांडवल वाढवण्यात आणि शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यात प्राथमिक पतपुरवठा संस्था फारशा यशस्वी झालेल्या दिसून येत नाहीत. सन 1904च्या भारतातील पहिल्या सहकार कायद्यामध्ये ज्या काही त्रुटी होत्या, ह्या त्रुटी विचारात घेऊन दुसरा सहकारी कायदा जास्त व्यापक करण्यात आला. सन 1912 भारताचा दुसरा सहकारी कायदा मंजूर करून सर्वच क्षेत्रात सहकारी संस्था स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. विद्यार्थ्यांनो, 1904 साली जो पहिला सहकार कायदा लागू झाला त्यावेळेस फक्त पतपुरवठा संस्था स्थापन करण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली होती. पतपुरवठा संस्था सोडल्या तर इतर कोणत्याही प्रकारच्या संस्था स्थापन करता येत नव्हत्या. हा फार मोठा दोष 1904च्या सहकार कायद्याचा होता आणि हा दोष विचारात घेऊन दुसरा सहकारी कायदा जास्त व्यापक करण्यात आला आणि सन 1912 भारताचा दुसरा सहकारी कायदा मंजूर करून सर्वच क्षेत्रात सहकारी संस्था स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली होती. 1912च्या कायद्यामध्ये सर्वच क्षेत्रामध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याची तरतूद केली गेली होती. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही 1912च्या दुसऱ्या सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार अस्तित्वात आली. कारण दुसऱ्या कायद्यामध्ये असं नमूद करण्यात आलं की कोणत्याही क्षेत्रामध्ये सहकारी संस्था स्थापन करण्यात काहीच अडचण नाही. भारतातील सहकारी चळवळीचा प्रगतीचा आढावा घेण्यासाठी म्हणजे भारतामध्ये दुसरा सहकारी कायदा लागू केल्यानंतर सहकारी चळवळीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी 1914 साली A.D. मॅक्लेगन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. मॅक्लेगन समिती म्हणतो आपण, आणि त्या मॅक्लेगन समितीनं अभ्यास केला आणि आपला अहवाल 1915 सरकारकडे सादर केला होता. आणि मॅक्लेगन समितीनं सरकारकडे अहवाल सादर केला आणि त्यामध्ये सहकारी चळवळीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी महत्त्वाच्या शिफारसी या मॅक्लेगन समितीने सुचविल्या. मॅक्लेगन समितीने मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना करण्याची शिफारस केली होती. म्हणजे मॅक्लेगन समितीनं सुद्धा काय केलं की मध्यवर्ती म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना करण्याची शिफारस केली. त्याचबरोबर राज्य सहकारी बँक आणि ग्रामीण पातळीवरील प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था यांना जोडणारा दुवा म्हणून
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अस्तित्वात आली. म्हणजे मॅकलेगन समितीच्या शिफारशीचा विचार केला आणि मॅकलेगन समितीनं सुद्धा आपल्या अहवालामध्ये नमूद केलं की भारतामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका सुरू करण्यास काही हरकत नाही. मग राज्य सहकारी बँक आणि ग्रामीण पातळीवरील प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था यांना जोडणारा जो दुवा आहे, यांना जोडणारा दुवा बघा तुम्ही, पाठीमागचा आठवते का बघा, मी पाठीमागं जातोय बघा जरा थोडंसं, हो का, प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था आणि राज्य सहकारी बँक यांना जोडणारा दुवा कुठली बँक आहे? जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. मी तुम्हाला पाठीमागेच सांगितलं होतं. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका राज्य सहकारी बँकेच्या सभासद असतात. म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ज्या असतात या बँका इतर सहकारी संस्थांची खाती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत असतात पहा, पण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कोणत्या बँकेची सभासद असते? तर राज्य सहकारी बँकेची सभासद असते. महाराष्ट्रात अकोला येथे पहिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्थापन झाली. म्हणजे अकोला जिल्ह्यामध्ये पहिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्थापन झाली. तर आपण प्रस्तावना पाहिली. आपण पुढच्या तासाला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे काय आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची कार्य कोणती हा भाग आपण पाहूया. धन्यवाद.